7वीच्या मुलांसाठी आकारक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 चा पेपर आपण या ठिकाणी सोडवत आहोत. सराव प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजचा व्हिडिओ विद्यार्थी व पालक दोघांसाठी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि त्याच पद्धतीने इयत्ता 7वीचे बाकीचेही प्रकरण आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. तर मग बघूया पहिला प्रश्न काय आहे. प्रश्न क्रमांक 1 काय सांगितलेलं आहे बघा, सूचनेनुसार सोडवा असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. 2 धन पूर्णांक संख्यांचा भागाकार डॅश संख्या येते. ज्या वेळेला दोन्ही संख्या धन असतात त्यावेळेला येणारा भागाकार हा काय असणार आहे, धन संख्याच असणार आहे. मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणती? आता मूळ संख्या ही काय आहे, 2 पासून सुरुवात होती आणि 2 ही सममूळ संख्या आहे, म्हणजे ती सम सुद्धा आहे आणि मूळ संख्या सुद्धा आहे. ठीक आहे. आणि तिसरा प्रश्न आहे आपला, सहमूळ संख्यांची एक जोडी लिहा. आता सहमूळ संख्या म्हणजे काय, जर अवयव पाडले तर त्यांच्यातला सामायिक अवयव हा काय असणार आहे, एकच असणार आहे. आता या ठिकाणी 4 आणि 5 घेतलं, 4चे अवयव काय पडणार आहेत, 1, 2 आणि 4 पडणार आहेत. 5चे अवयव काय पडतात, 1 आणि 5च पडणार आहेत. मग या दोघांच्यात सामायिक अवयव कोणता आहे, 1 आहे. म्हणजे जोडी काय झाली, सहमूळ संख्यांची जोडी आहे. ठीक आहे. बघूया दुसरा प्रश्न. पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा. आता या ठिकाणी पहिला प्रश्नातला ब आहे, काय सांगितलेलं आहे, त्रिकोण काढायचे तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला पट्टी, पेन्सिल चा वापर करून आणि कर्कटकचा वापर ही सुद्धा करायचा आहे. त्यासाठी बघा काय सांगितलेलं आहे, त्रिकोण XYZ असा काढा की. तुम्हाला XYZ असा काढायचा आहे. ही रफ आकृती आहे, याचा वापर करून तुम्हाला चांगली आकृती काढून घ्यायची आहे. XY ची लांबी किती आहे, 6 आहे. YZ ची लांबी 4 आहे आणि XZ ची लांबी किती आहे, 5 आहे. म्हणजे ही जर कच्ची आकृती तुम्ही काढला तर जी मेन आकृती आहे ती काढायला तुम्हाला सोपी जाणार आहे. ठीक आहे. हा होता आपला प्रश्न क्रमांक ए मधला ब प्रश्न. पुढचा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा आपल्याला, तर आकृत्यांचे निरीक्षण करा आणि चौकटीत योग्य त्या संख्या लिहा असं सांगितलेलं आहे. इथं कोण PQR दिलेला आहे आणि इथं कोण MNT दिलेलं आहे. ठीक आहे. आता माप कोण PQR बरोबर किती दिलेलं आहे, PQR किती दिलेलं आहे, 110 दिलेलं आहे. ठीक आहे. आणि MNT किती दिलेलं आहे, या ठिकाणी 70 दिलेलं आहे. बरोबर आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, त्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज म्हणजे 110 अधिक 70 किती झाले, 180 झाले. म्हणजे ते दोन कोण काय असणार आहेत, पूरक कोण असणार आहेत. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न 2 ब दिलेला आहे, दिलेल्या संख्यांचा मसावी काढा. आता मसावी कसा काढायचा हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. या ठिकाणी बघा 16 आणि 27 दिलेलं आहे. 16चं काय दिलेलं आहे, अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 पडतात. 27चे अवयव 3 गुणिले 3 गुणिले 3 पडतात. सामायिक अवयव एक तर आहे का, यामध्ये काहीच नाहीयेत, म्हणून आपण काय घेतलं, या ठिकाणी 1 घेतला. म्हणजेच मसावी हा काय असतो, सामायिक अवयव असतो. म्हणजे इथला सामायिक अवयव हा किती आलेला आहे, 1 आहे. म्हणजे मसावी सुद्धा एकच असणार आहे. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न. त्यामध्ये सुद्धा बघा 56 आणि 57 दिलेले आहे. यामध्ये सुद्धा काही सामायिक अवयव नसल्यामुळे मसावी त्यांचा किती येणार आहे, एकच येणार आहे. ठीक आहे. पुढचा म्हणजे तिसरा प्रश्न आहे, काय सांगितलेलं आहे, गुणाकार करा आहे. दोघांचे चिन्ह ऋण असल्यामुळे दोघांचा गुणाकार हा काय असणार आहे, धन येणार आहे. आता ज्या वेळेला एकाचं चिन्ह ऋण येतं त्यावेळेला उत्तराला सुद्धा ऋण चिन्ह येणार आहे. ठीक आहे. हा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी विचारलेला होता. पुढचा प्रश्न आहे आपला लसावी काढा. आता लसावी काढायसाठी तुम्हाला काय दिलेले बघा, 36 आणि 45 दिलेले. अवयव काढून घेतले. सामायिक अवयव म्हणजे काय, दोघांच्यात समान असणारे अवयव या ठिकाणी लिहिले. असामायिक अवयव म्हणजे दोघांच्यात समान नसलेले अवयव या ठिकाणी लिहून घेतले, दोघांचा गुणाकार केला. आणि लसावी म्हणजेच काय असतं, तर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव असतं, दोघांचा गुणाकार करून या ठिकाणी लसावी काढलेला आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीनं 4, 12, 20 सुद्धा केलेलं आहे. आधी सामायिक अवयव लिहून घेतले आणि नंतर असामायिक अवयवांचा गुणाकार घेतला. लसावी म्हणजेच काय असतं, तर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव असतो. म्हणजेच किती आलेला आहे, यांचा लसावी 60 आलेला आहे. हे डिटेलमध्ये आपण आपल्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर पेपर कसाही आला तर तुम्हाला ते सोडवायला सोपा जाणार आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, त्यामध्ये तुम्हाला असं सांगितलेलं आहे की 4 सेमी लांबीचा रेषाखंड PS काढा व त्यांचा लंबदुभाजक काढा, त्याला रेषा MN हे नाव द्या असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग त्यासाठी तुम्हाला आधी काय करायचंय बघा, 4 सेमीचा पट्टी आणि पेन्सिलने 4 सेंटीमीटरचा एक रेषाखंड काढून घ्या. कर्कटकाचा वापर करून घ्या. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. वरती एक चाप, खाली एक चाप काढा. त्याच पद्धतीने वरती एक, खाली एक चाप काढून घेतला म्हणजे या पद्धतीचे 2 चाप होतील. ठीक आहे. आणि त्यातून जाणारी जी लाईन काढाल त्यालाच आपण काय म्हणणार आहे, लंब दुभाजक म्हणणार आहे. आणि
तो तुम्हाला इथं MN काढायचा आहे. ठीक आहे. हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.